हे जे म्हणतात की बाळाला घेऊन गेला, निलेश चव्हाण बाळ होतं, बाळ घराच्या तर बाहेर नव्हतं, वैष्णवीच्या तर जवळच होतं. याचा अर्थ काय की हा निलेश चव्हाण वैष्णवीच्या जवळच हे सगळं कुटुंब होतं आणि ह्या कटात हाही सामील आहे असे माझ्या ठाम आरोप आहे त्यांच्यावर. बाळ आणण्यासाठी गेला, हा माझा भाऊ गेला होता. बाळ आणण्यासाठी माझी मानसिकता नव्हती. ज्या वेळेस बाळ आणायचं, माझ्या मुलीचे मयत झाल्यानंतर तिचे अंतविधी चालू झालं. दुसऱ्या दिवशी, अंतविधीच्या दुसऱ्या दिवशी माझे दाजी उत्तम बैरट, मोहन कसपटे या आमच्या सगळ्यांची यांची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर उत्तम बैरटांनी करिश्मा आगवलेंना सकाळी 7 ते 7:30 वाजता फोनही केलेला आहे. तोही आपण त्या ह्याच्यात शोधून पहा, तोही नंबर मिळेल करिश्माच्या मोबाईलवरती. हे केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचं बाळ आमच्याकडे द्या. आमची मुलगी गेली, त्या मुलाईलाही तुम्ही काय करसाल. त्यावेळेस तिने 1 दिवस 2 दिवस काही आणून दिलं नाही. त्यानंतर त्यांच्याच राजेंद्र आगवण्याच्याच सख्या भावानी मोठ्या जयप्रकाश आगवणे यांनी उत्तम बैरट यांना फोन केला आणि फोन करून त्यांनीच सांगितलं की तुमचं बाळाला घेऊन जा. ती बाळाला खूप भेंडसाळ होती, ते रडतंय, तिकडे नीट सांभाळलं जाणार नाहीये असं आम्हाला कळलेलं आहे, तर तुम्ही बाळाला येऊन घेऊन जा. त्यावेळेस माझा भाऊ मोहन कसपटे आणि आमचे दाजी उत्तम बैरट हे दोघं प्रभात रोडला आगवण्यांच्या घरी गेले. आगवणे म्हणजे जयप्रकाश आगवणे, राजेंद्र आगवणेच्या घरी. हे दोघं तिघं जाऊन त्यांच्या मुलीला घेऊन त्या निलेश चव्हाणच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर ज्या वेळेस मुलाचा आजा जयप्रकाश आगवणे यांनी बाळाची मागणी केली की हा माझा नातू आहे, बाळाला आमच्याकडे दे, त्यावेळेस निलेश चव्हाणनी बंदुकीचा धाक दाखवून त्या आजोबावरच पिस्तुलाचा धाक दाखवून म्हणले तुम्ही कोण, तुमचा काय संबंध आणि ही लोक कोण, यांना आम्ही ओळखत नाही आणि तुम्हालाही ओळखत नाही, तुम्ही आजोबा आहे का काय, मी तुम्हाला अजून पाहिलेलं नाही. जर ह्या निलेश चव्हाणला त्या मुलाचा आजोबा माहीत नाही आणि हे असं कसं सांगू शकतात की बाळाला मुलाला सांभाळायला दिलं, त्या निलेश चव्हाणकडे सांभाळायला दिलं,